उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची आज मातोश्रीवर बैठकीमध्ये उद्धव ठाकरे आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत। अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेत्याच्या नावावर चर्चा होणार असल्याची माहिती आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना पत्र। मराठी साहित्य संमेलन झालेल्या तालकटोरा या स्टेडियम ठिकाणी थोरले बाजीराव पेशवे, सुभेदार मल्हारराव होळकर आणि महादजी शिंदे यांचे अर्धाकृती पुतळे उभारण्यासाठी परवानगी देण्याची मागणी आहे। खासदार प्रणिती शिंदेंच्या हस्ते 24 गावामधील जलसंधारणाच्या कामाचं उद्घाटन। खासगी संस्थेमार्फत जलसंधारणाचं काम सुरू झालं आहे। होळीअधीश कशेडीमधील दुसरा बोगदा सुरू होणार आहे आणि सध्या कशेडीच्या एकाच बोगद्यातून वाहतूक सुरू आहे। दुसऱ्या बोगद्याचं काम पूर्णत्वास गेलंय। कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी दिलासा। भारत विरोधी घोषणा देणाऱ्याचं बांधकाम नोटीस न देताच पाडलंय। मालवण नगरपालिकेसंदर्भात धक्कादायक माहिती समोर आली। मुख्याधिकाऱ्यांनी खुलासा करण्यास दिलाय नकार। आमदार जितेंद्र आव्हाडांचं कळव्यातील कार्यालय बेकायदा। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपेंनी कारवाईची मागणी केली आहे। कारवाईसाठी ठाणे महानगरपालिका आणि जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले आहे। इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत धमकी प्रकरण। प्रशांत कोरटकरांविरोधामध्ये सकल मराठा महासंघ आक्रमक झालाय। जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त। प्रशांत कोरटकर विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्याची संभाजी ब्रिगेडची मागणी। पोलीस निरीक्षक विनोद घुगेंना निवेदन देत कारवाईची केली आहे मागणी। तहव्वूर राणाचे प्रत्यार्पण झाल्यावर दिल्लीच्या एनआयए कोर्टामध्ये खटला चालवला जाण्याची शक्यता आहे। तहव्वूर राणा मुंबईत 26/11च्या दहशतवादी हल्ल्यामधील मुख्य आरोपी आहे।